जाऊ द्यायला नव्हते पाहिजे. त्या जिल्ह्यामध्ये तीन आमदार, आता सांगितलं का, कारण तीन आमदार तीन सत्तेत. कोणी अजितदादाचा राईट हँड, कोणी एकनाथ शिंदेचा राईट हँड, कोणी फडणवीसाचा राईट हँड, शेतकऱ्याला लेफ्ट हँड. आता हेच लेफ्ट हँड देत का नाही. शेतकरी कोण लेफ्ट हँड होत नाही. शेतकऱ्याला कोणी गृहीत धरू नाही. शेतकऱ्याला कमी समजू नका. तुम्ही पाहत असाल दिल्लीमध्ये काय चालू आहे ते. अच्छा, दिल्लीला चालू आहे, त्या हिंगोलीत होण्याला काही वेळ लागणार नाही. आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याला आवाहन करतो मी की कोणता जर हरामखोर अधिकारी विहिरीचे तुमच्या गोठ्याचे पैसे घेत असेल तर त्याला कचा तुडला, बाकीच आम्ही पाहून घेऊ. काय तुमच्या जन्मत नसेल तर आम्हाला सांगा. किती दिवस वाट पाहायची, किती दिवस आंदोलन करायचे, किती दिवस उपोषण करायचे, किती दिवस मोर्चे काढायचे. यायला ठेचल्याशिवाय या ठिकाणी गोष्टी होणार नाहीत मित्र. आणि अधिकाऱ्याला विनंती आहे, या तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका. आमचा इतिहास पा काय आहे ते आम्ही चाललंय चलू द्या या परिस्थितीमध्ये चालू आहे. पण शेतकऱ्याला कोणीच गृहीत धरू नये. हे सगळा पट्टा शेतकरी संघटनेचा एकेकाळी बरोबर ना माऊली. 10-20 हुतात्मे झाली आता तालुक्यामध्ये आणि त्यांच्याच आम्ही अवलादी आहोत हे लक्षात घ्या. येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर आपण जर जाग्यावर आले नाही तर निश्चितच आम्ही तुम्हाला वाटण्यावर आहोत.